brought to you by Palvi Agrico. आता शेतीसाठी जे काही लागणार ते घरपोच मिळणार, तेही मोबाईलच्या एका क्लिकवर. फळांना लावलं जात होतं उंदीर मारण्याचं औषध. मालाडमधील धक्कादायक प्रकरणानंतर दोघांना अटक करण्यात आली आहे. मुंबईच्या मालाडमध्ये रस्त्यावरील स्टॉलवरून फळे खरेदी करणाऱ्या नागरिकांसाठी एक अत्यंत सावध करणारी बातमी समोर आली आहे. मुंबईच्या मालाड परिसरात काही फळ विक्रेते फळांना उंदीर मारण्याचं औषध लावून विकत असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर पोलिसांनी तातडीनं कारवाई करत 2 विक्रेत्यांना अटक केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार मालाडमधील एका फळ विक्रेत्याचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. यामध्ये उंदरांपासून फळांचा बचाव करण्यासाठी तो त्यावर उंदीर मारण्याचं औषध लावत असल्याचं दिसून आलं. हे औषध मानवी शरीरासाठी अत्यंत अपायकारक आणि जीवघेणं ठरू शकतं. व्हिडिओ समोर येताच मालाड पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करून या 2 विक्रेत्यांना अटक केली आहे. पोलिसांनी अटक केलेल्या आरोपींची नावंही मनोज कुमार केसरवानी आणि बिपिन केसरवानी अशी आहेत. चौकशी दरम्यान उंदीर फळं खाऊ नयेत म्हणून आपण हे औषध लावत असल्याची कबुली देखील आरोपींनी दिली आहे. नेमकं पोलीस काय म्हणाले आहेत ते एकदा पाहूयात. काल रात्री 9च्या सुमारास महाराष्ट्रातील एक दक्ष नागरिक कुणाल सोळंकी यांनी आमच्याकडे एक तक्रार दिली की पन्नालाल घोष राजनपाडा येथील 2 फळ विक्रेते मनोज कुमार केसरवानी आणि बिपिन केसरवानी हे त्यांच्या फळाला उंदीर मारण्याचे जे रॅटोल औषध असतं ते रॅटोल लावून त्या फळांची विक्री करीत आहे. याची आम्ही तात्काळ दखल घेतली. याच्याविरुद्ध त्या 2 फळ विक्रेते त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्यांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे. आणि या प्रकरणी मालाड पोलिसांनी गुन्हा रजिस्टर क्रमांक 303/26 BNS कलम 121, 274, 275 आणि 286 आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे. या प्रकरणाची माहिती मिळताच बृहन्मुंबई महानगरपालिकेनं संबंधित विक्रेत्याच्या अवैध दुकानावर तोडक कारवाई केली असून दुकान पूर्णपणे उद्ध्वस्त केलं आहे. तसेच फळांमधील विषारी अंशाची तपासणी करण्यासाठी फॉरेन्सिक टीमने फळांचे नमुने देखील गोळा केले आहेत. तसेच या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांनी फळे खरेदी करताना अधिक खबरदारी घ्यावी असं आवाहन देखील प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. ब्युरो रिपोर्ट, मुंबई तक.